जरांगेंच्या मागण्या वाढत चाललेल्या आहेत। गिरीश महासन म्हणतायत सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाही असं महासनांचं म्हणणं आहे। मनोज जरांगे पाटलांचं समाधान होत नाही, काही लोक राजकीय पोळ्या भाजतायत असं देखील महासनांचं वक्तव्य आहे। आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे। आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत। पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पाडलेली आहे। आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे, त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, हे कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, हे टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही मला तरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे। पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल। शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार आहेत याचा अर्थ असाच होतो। जसं की त्यांनी 13% आरक्षण दिलं होतं, घातलं पण त्यांनीच। 16% आरक्षण दिलं होतं, त्यांनीच घातलं। आता हे 10% दिलं, बघा डाव सांगतोय मी, हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहित होणं गरजेचं आहे। आता 10% आरक्षण दिलं, देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली। आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं। तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं आणि उडवणार सुद्धा हेच आहे, हे क्लिअर झालं। कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्हीकडून बी डाव साधायचं सुरुवात केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।